जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बघूया 13 तारखेला किती साथ देत आहे. पूर्ण देणार नक्की. मग भाषण कशाला करू. निवडणुकीला आता रंग चढायला लागलेला आहे. दसरा झालेला आहे. मुंबईमध्ये आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये रावणाचं दहन केलेलं आहे. केलं तुम्ही केलं की नाही. खरं म्हणजे आपला दसरा मेळावा असतो शिवतीर्थावर, पण यावेळेला शिवसेना प्रमुखाने आपल्याला आदेश दिला की दसरा मेळावा म्हणजे ज्याला विजयादशमी म्हणतो, काही वेळेला तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे असे वेगळे वेगळे दिवशी येतात. असं म्हणतात नव्हे आहेच की प्रभू रामचंद्राने 10 तोंडी रावणाचा वध केला होता, ती विजयादशमी. त्या दिवशी विजयादशमी साजरी करतात. आपल्या समोर दुतोंड्या रावण आहे ना, आणि त्याचा वध आपल्याला 13 तारखेला करायचा आहे. 22 ऑक्टोबरला आपला दसरा, विजयादशमी आपली 22 ऑक्टोबरला. कशाचा काही पत्ता नाही. आणि सगळे जे धनदांडगे बसलेले आहेत, हा बडनेरा मतदारसंघ आहे. 2 जण तगडे उमेदवार आहेत, पैशाने मजबूत. त्यांना कदाचित असं वाटत असेल की पैशाने सगळं काही विकत घेता येतं. मिरवणुकीमध्ये सुद्धा कदाचित पैसे देऊन, सभेला सुद्धा पैसे देऊन माणसं आणावी लागतात. पण इकडे जी सगळी जमलेली आहात, इकडे एक सुद्धा भाडकाऊ नाहीये, एक सुद्धा भाडकाऊ नाहीये. अरे पैशाने विकले जाणारे ही जनावरं नाही आहेत, हे मर्द आहेत. पैसा किती होता यातलं एक सुद्धा मत सोडून द्या, मन तुम्हाला मिळणार नाहीये. मन जोडायला माणुसकी लागते. ती माणुसकी शिवसेनेकडे आहे. विकत घ्यायला काय हो, बाजारात गेल्यानंतर काही विकत मिळतं तुम्हाला. आणि आपण वचननामा काल जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्ग, अगदी पोलिसांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. कारण पोलीस सुद्धा मी म्हणतो किंवा मानतो, आणि मी म्हणाले किंवा मानायची गरज नाही, पोलीस सुद्धा माणसंच आहेत. फक्त पंचायत त्यांची काय होते, सणासुदीचे दिवस असले तरी बिचाऱ्याने ड्युटी करावी लागते. ताण तणाव, 24 तास ताण तणाव, सरकारची मदत काहीच नाही. आणि मग सरकारबद्दलचा जो राग त्यांच्या डोक्यामध्ये जातो, असं त्यांनाही वाटत असेल की अरे या सरकारचं डोकं कधी एकदा फोडतोय, हे त्यांना सुद्धा वाटत असेल. पण करणार काय बिचारे, करणार काय. सरकारचं डोकं फोडायचं असतं त्यांच्या मनात, मग ते आपली डोकी फोडतात. कारण घरी गेल्यानंतर त्यांच्याही घरामध्ये महागाईनी बोंब असतेच. घरामध्ये सुद्धा त्यांची पत्नी सुद्धा मुलाबाळाला जेवू काय घालू, खाऊ काय घालू. अगदी घरामध्ये रुग्ण जरी कोणी असलं तरी औषध पाण्याला पैसा नसतो. आणि आज सुद्धा जे अनेक राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले मी जिथे जिथे जातोय तिथे शिवसेनेत येत आहेत, कारण त्यांचंही कुटुंब आहे. एकेकाळी जे मला सांगत होते की उद्धवजी आता काय होणार, शिवसेना आता संपली, हा उद्धव ठाकरे शिवसेना बुडवणार. आणि तीच लोक मला आज सांगतायत की उद्धवजी सत्ता शिवसेनेची येते आहे, तुम्ही मुख्यमंत्री होणार काय. हे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न घेऊन मी फिरलेलो नाहीये. हा अख्खा महाराष्ट्र पाहत असताना, अरे स्वप्न कोणाला पडतं, जो सुखाने झोपू शकतो त्याला स्वप्न पडतं. तुमची सगळ्यांची हालत बघितल्यानंतर जिकडे मुळामध्ये झोपच लागत नाही तिकडे स्वप्न कसं पडणार. आणि आज मला माहिती आहे की या माझ्या महाराष्ट्रामधला प्रत्येक जण, मग तो कामगार असू देत, शेतकरी असू देत, आणि मग त्यांच्या गृहलक्ष्मी असू देत, मुलं असू देत, आई वडील असू देत, कामगार असला तरी त्याला झोप लागत नाही, धाकधूक असते. मला आज काम मिळालं, उद्या माझा कारखाना चालू राहील की नाही, नोकरी गेली तर माझं काय होणार. शेतकरी मला सांगायचे, उद्धवजी
दिवस आमचा कोरडा जातो. अक्षरशः काही ठिकाणी आज दुष्काळी परिस्थिती असली तरी काही ठिकाणी विहिरीमध्ये पाणी आहे, समोर पीक उभं असतं, पण वीज नसते म्हणून पंप चालू करता येत नाही. आहे नाही परिस्थिती. आणि मग दिवसा वीज येत नाही, भारनियमन असतं आणि रात्रीची वीज येते. काय करणार? रात्रीची वीज आल्यानंतर शरद पवार साहेबांच्या स्टेडियममध्ये लख लाईट पडतात आणि रात्रीची क्रिकेट मॅच सुरू होते. तशी क्रिकेट मॅच म्हणजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये नाही सुरू होत. लाईट आली, वीज आली तरी कुठेतरी मिनमिनटा दिवा पेटायला लागतो. बघ 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 करत तो पंप सुरू होतो ना होतो. जेमतेम सुरू करतो ना करतो तेवढ्यामध्ये पुन्हा लाईट जाते आणि पंप बंद पडतो. अख्खी रात्र त्याची बिनझोपीची जाते. अरे तो झोपणार कसा, झोपणार कधी, आणि त्याला स्वप्न तरी काय पडणार? आणि दुर्दैवाने जर का त्याला झोपेमध्ये स्वप्न पडलंच तर त्याला हेच स्वप्न पडतंय की कर्ज काढलेलं आहे, मुलाबाळांचं शिक्षण आहे, लग्न ठरवायचं आहे, सावकाराचं कर्ज आहे, बँकांचं कर्ज आहे, पतपेढ्यांचं संस्थांचं कर्ज आहे, पिकाला भाव मिळत नाही, लष्करी अळी पडले, उंट अळी पडले, कापसावरती लाल्या पडलेला आहे, पीक करपून गेलेलं आहे आणि जप्तीची नोटीस दारावरती लागलेली आहे. या स्वप्नातनं जो धडपडून खडबडून जागा होतो, घाम फुटतो, त्याला त्या महाराष्ट्राला मला समाधान द्यायचंय, हे माझं स्वप्न आहे. ही अशी थोतांड ही आता बस करा. आता कदाचित काँग्रेसवाले एवढे नालायक आहेत की तुम्हाला सांगतील आम्ही मेणबत्त्या मोफत वाटू, घरात वीज नाही, मेणबत्त्या लावा. आणि यांची माणुसकी कसली, ही जनावर आहेत. ज्या ज्या वेळेला यांना मतांची गरज लागली यांनी समाजाचं राजकारण केलं. प्रत्येक वेळेला समाजाचा माणूस पुढे करून समाजाच्या माणसांना भुलवलं, फसवलं. स्वतःची भाकर ही त्यांनी पोळी शेकून घेतली आणि ज्यांनी मतं दिली त्यांची भांडी ही तशीच रिकामी ठेवली. पण हा सगळा निर्दयीपणाचा कळस चाललेला आहे. तुम्हाला काही विचारायचं नाही, काही सांगायचं नाही. नुसत्या निवडणुका आल्यानंतर पैशाच्या थैल्या मोकळ्या सोडायच्या, दारूच्या बाटल्या द्यायच्या, माता भगिनींना साडी चोळी वाटायची. का शेळ्या मेंढ्या जशा भुलतात तसं तुम्ही भुलायचं आणि पुन्हा हे नाकर्त सरकार डोक्यावर घ्यायचं. हे खेळ आता थांबवा. आणि तुमच्या आयुष्याची जी राख रांगोळी झालेली आहे ही बघा नाही, कच्ची बच्ची मुलं, काय शिक्षणांचा यांचा विचार कोण करतंय? अनेक घरामध्ये मला माहिती आहे की मुलांना शिकायचं आहे पण आई वडिलांची त्यांना शिकवण्याची ऐपत नाहीये. बरोबर बोलतोय का खोटं बोलतोय? आणि म्हणून आपण जे ठरवलेलं आहे की प्राथमिक शिक्षण जसं आपण मुलींना देतोय तसं मुलांना सुद्धा प्राथमिक शिक्षण आपण मोफत देणार. माझ्या या महाराष्ट्रामधला अरे शाहू फुले, आंबेडकर वगैरे वगैरे ही सगळी मोठी नावं, ही नावं घेण्याची तरी आपली ऐपत आहे? ही नावं घेण्याची तरी आपली लायकी आहे का? इंग्रजांच्या काळामध्ये या सगळ्या लोकांनी समाज सुधारणा केली. प्रसंगी शेणमार धोंडमार अंगावरती घेऊन सुद्धा महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना बरोबर घेऊन महिलांच्या शिक्षणाचा पाया रचला. तो हा माझा प्रगतिशील प्रगत महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रामध्ये केवळ शिक्षणासाठी पैसा देऊ शकत नाही म्हणून मुलांच्या शाळा सुटतायत. हा महाराष्ट्र फुल्यांचा नाही, हा आंबेडकरांचा नाही, शाहू आणि शिवरायाचा सुद्धा महाराष्ट्र नाही. हा शाहू फुले शिवराय सगळी जी दैवत आहेत त्यांचा महाराष्ट्र हा आपल्याला उभा करायचा आहे. इकडे प्रश्न फक्त सुधीर सूर्यवंशीचा नाहीये, ना तिकडे अभिजितचा आहे, ना तिकडे संजय बंडचा आहे, ना इकडे फक्त शिवसेना भारतीय जनता पक्षाचा आहे. प्रश्न इकडे महाराष्ट्राचा म्हणजे तुमच्या आयुष्याचा आहे. खरं म्हणजे प्रचार करण्याची गरज नाहीये. तुम्ही बघितलेला आहात, तुम्ही भोगलेला आहात. पुन्हा पुन्हा 30-30 माणसं येत आहेत, पुन्हा पुन्हा त्याच थापा तुम्हाला मारतायत. तेच शरद पवार, त्याच सोनिया गांधी, तेच विलासराव, तेच अशोक चव्हाण. निवडणुका आल्यानंतर तुमच्याकडे येतात पण तुम्ही संकटात असताना कोणी येत नाही. संकटात येते ती फक्त शिवसेना येते, भारतीय जनता पक्ष येतो. बाकी ही मोठी धेंड पैसेवाली असली तरी तुम्हाला मदत करायला येत नाही. आणि म्हणून सरकार बदलायचंय. नुसता आमदार नाही बदलायचा आहे, नुसतं सरकार नाही बदलायचंय, तर आम्हाला तुमचं नशीब बदलायचं आहे. तुमचं नशीब बदलायचं आहे. आणि म्हणून मला फक्त सगळ्यांनी हात वर करून एकच वचन द्या. कारण मी आता पुन्हा इकडे येणार, तो विजयाच्या सभेला येणार. तुम्ही सांगायला पाहिजे उद्धवजी तुम्ही निश्चिंत राहा,
केवळ हाच विधानसभा मतदारसंघ नाही तर इतर गावामध्ये सुद्धा, इतर मतदारसंघामध्ये सुद्धा जे आमची मित्रमंडळी आहेत, जे आमचे पाहुणे आहेत, त्या सगळ्यांना मिळून आम्ही सांगतो आहोत की केवळ बडनेराच नाही, केवळ अमरावतीच नाही, पूर्ण विदर्भ, या विदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी फडकेल तो शिवरायाचा भगवाच फडकेल, दुसरं कोणत्याही पक्षाचं फडकं फडकणार नाही. हे सगळ्यांनी मला सांगा आणि हात वर करून सांगा, शिवसेनेचा विजय हा महाराष्ट्राचा विजय. जय हिंद, जय महाराष्ट्र.